बेळगाव तालुक्यातील बाळेकुंद्री खुर्द गावातील ग्रामपंचायत माजी सदस्य आणि बांधकाम व्यावसायिक व परिसरातील युवकांचे लाडके शिवराज अनंतराव जाधव यांचा वाढदिवस हजारोंच्या उपस्थितीत पार पडला। यावेळी त्यांचे बंधू ग्रामपंचायत माजी अध्यक्ष बाळेकुंद्री खुर्द व पीजे हेल्पलाईनचे संचालक प्रशांत अनंतराव जाधव तसेच बेळगाव ग्रामीण भाजप अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य युवराज अनंतराव जाधव यांच्यासह सर्व मित्र परिवार व अभिमानी कार्यकर्ते यांच्या वतीने मंगळवार दिनांक 4 फेब्रुवारी 2025 रोजी सायंकाळी महाराष्ट्राची लाडकी आणि तरुणांना आपल्या अदाकारीने घायल करणाऱ्या गौतमी पाटील यांच्या लावणीचा कार्यक्रम गावातील लक्ष्मीनगर येथील जाधव सरकार मैदानावर आयोजित करण्यात आला होता। प्रसंगी सुरुवातीला मान्यवरांच्या उपस्थितीत शिवराज जाधव यांचा वाढदिवस मोठ्या जल्लोषात केक कापून आणि फटाक्यांच्या आतिषबाजीने करण्यात आला। यावेळी बेळगावसह परिसरातील अनेक नेते मंडळींसह स्थानिक युवक मंडळे, समाजसेवक, तरुण मंडळी यांची लक्षणीय उपस्थिती लाभली होती। यामध्ये महिला वर्गाचा मोठा सहभाग दिसून आला। कार्यक्रमाला कायम 10, 12, 15,000 लोक असं लास्ट टाइम घरचं ओपनिंग जेव्हा होतं तेव्हा जवळजवळ 12 ते 15,000 लोक जेवायला होती। असं काय आमच्यासाठी नवीन नाही, पण गौतमीमुळे थोडं जास्त पब्लिक येईल तेवढंच। नियोजन काय नाही, ते आमचे एक भाऊ आहेत कोल्हापूरचे प्रताप जाधव म्हणून, त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये होत्या, त्यांच्या कॉन्टॅक्टमुळे आम्हाला आल्या त्या। असं काय हे नव्हतं। ऑलमोस्ट 8 दिवस झाले ह्याच्या मागे सगळे फुल फॅमिली फ्रेंड्स जे आहेत सगळे दिवस रात्र काम करायला त्याच्यासाठी। सक्सेस करायचं तेच आहे, बाकी काय नाही। आणि शुभेच्छा दिलेल्या व्यक्तींना आमच्या माध्यमातून तुम्ही काय सांगाल? पूर्ण बेळगाव त्यांना हार्टली थँक्यू, धन्यवाद ज्यांनी ज्यांनी मला शुभेच्छा दिली। यानंतर आतुरतेने वाट पाहायला लावणाऱ्या लावणी सम्राज्ञी गौतमी पाटील हिने आपल्या सहकलाकारांसोबत एकापेक्षा एक धमाकेदार लावण्या सादर केल्या। प्रत्येक गाण्याला मिळणाऱ्या शिट्ट्या आणि टाळ्यांचा कडकडाट यामुळे संपूर्ण परिसर अक्षरशः दणाणून गेला होता। अधूनमधून मिळणाऱ्या वन्स मोरने वातावरण मंत्रमुग्ध बनलं होतं।
गौतमी पाटील यांच्या नृत्याचा आविष्कार पाहण्याची संधी शिवराज जाधव यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने बेळगावकरांना मिळाली. बेळगावात येऊन आपण भारावून गेल्याचं सांगायला गौतमी पाटील विसरल्या नाहीत. महिला वर्ग कशा आहात? छान का? खरंच महिला वर्ग तुमचंही मनापासून आभार. आणि आपण सर्वात प्रथम शिवराज दादा जाधव यांचा मनापासून आभार मानू. आणि शिवराज दादा, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा. वाढदिवसाचं कारण का होईना, पण त्यांनी मला इथपर्यंत आणलं. आणि प्रताप दादांचंही मी मनापासून आभार मानते. प्रताप दादा जाधव यांनी खरं तर यांच्यामुळे मी कार्यक्रम सोडून आलीये. त्यांच्यामुळं तर खरंच त्यांचंही मनापासून आभार. आणि इथपर्यंत तुम्ही आलेत, तुम्ही भरभरून प्रेम दिलं. खरंच खरंच सर्वांचं मनापासून आभार. थँक्यू. सावकाश घरी जा. युवराज दादा जाधव, मी यांचंही मनापासून आभार मानते. अच्छा, त्यांच्यासाठी सगळं चाललंय म्हणून मी त्यांचं मनापासून आभार मानते. बरं, आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपण पोलिसांचा आभार मानू. का तर माझे कार्यक्रम पोलिसांमुळेच व्यवस्थित पार पाडतात. ते असतात म्हणून माझे कार्यक्रम सुखरूप असतात. म्हणून मी सर्व पोलीस वर्गांचं मनापासून आभार मानते. खरंच असंच तुमचं प्रेम असंच राहू द्या कायम. थँक्यू. मी बाउन्सर, तुम्ही पण राहिलेत की. अरे तुम्हाला लव्ह यू. तुम्ही असतात म्हणून. अरे दादांनो, असं ओरडायचं नाही. चला, थँक्यू. लव्ह यू. बाय. धमाकेदार गौतमी पाटील यांच्या या तडफदार लावणी कार्यक्रमाचे संपूर्ण लाईव्ह चित्रीकरण तरुण भारत न्यूज या युट्यूब चॅनलद्वारे थेट प्रक्षेपित करण्यात आले होते. त्यामुळे तरुण भारत न्यूज या डिजिटल मीडियाच्या दर्शकांना घर बसल्या हा कार्यक्रम पाहता आला. त्यामुळे जाधव कुटुंबियांच्या वतीने तरुण भारत डिजिटल मीडियाचे आभार मानण्यात आले.